शेवटाकडे येत असताना फक्त आपण जसं रॅपिड फायर असतो तसा एक प्रश्न, म्हणजे त्या प्रत्येक याच्यात एक उत्तर अपेक्षित दोन पैकी. क्रिकेट तुमचं खूप आवडतंय असंही ऐकलेलं आहे, तर वन डे का टेस्ट? वन डे. फास्ट गडकरी काय आहेत ते पटकन कळेल. वेंगसरकर का कृष्णमाचारी श्रीकांत? वेंगसरकरही माझे मित्र आहेत आणि श्रीकांत पण आहे, पण श्रीकांत कमी रन काढायचे, पण मला श्रीकांतबद्दल एक आवडायचं की तो प्रत्येक बॉलवर आडवा उभा ठोकायचा. तो मला परवा दिल्लीमध्ये साऊथ इंडियन रेस्टॉरंटला भेटला, तर वयस्कर झाला आणि मला आवाज दिला त्याने, तर मी त्यांना ओळखलं नाही. अरे नितीनजी मुझे पहचाना नाही, मैं श्रीकांत. तेव्हा मला आठवलं आणि तो वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरच्या पहिल्या बॉलपासून ठोकायचा. 83च्या वर्ल्ड कपचा हायएस्ट स्कोरर तोच होता, आपण जिंकला तेव्हा. श्रीकांत. पण एक तुम्हाला सांगतो, नागपूरला दुलीप ट्रॉफीमध्ये दिलीप वेंगसरकरची एंट्री झाली 100. हां, त्याच्यामध्ये शेष भारत संघाकडनं प्रसन्न आणि बेदी बॉलर होते, व्यंकटराघवन, आणि मुंबईकडनं वेंगसरकर होता. त्यावेळी वानखेडे साहेब वगैरे होते, साळवे साहेब होते, आणि वेंगसरकरनी सेंचुरी मारली होती. आयुष्यात मी ती विसरलो नाही. क्या बात. त्यांनी प्रसन्न आणि बेदीला 4 आणि 6 मारत एवढं ठोकून काढलं होतं की त्यांनी आयुष्यात इमॅजिन नसेल केलं. वेंगसरकर पण चांगला बसला. येस. मगाशी विचारलेला प्रश्न, मुकेश जास्त आवडता का गुलाम अली? मला मुकेश आवडतो. मिसळ का भजी? मिसळ. गोडामध्ये श्रीखंड का बासुंदी? दोन्ही खात नाही आता. मुंबई का नागपूर? चितळेचं श्रीखंड खातो पण. आहेत सगळे समोर. मुंबई का नागपूर? मला नागपूरच आवडतं. थोडा वेगळा प्रश्न, राष्ट्रवादी का शिवसेना? मला भाजप आवडतं. भाजप. नाही, या दोन पैकी असा प्रश्न आहे. नाही, असा काही त्यातला चॉईस, कारण मी भाजपचा असल्यामुळे आवड पहिली भाजपच आहे. सगळ्याच विरोधकांचं कामही मी तितक्याच ममतेनी करतो म्हणलात, म्हणून ममता का केजरीवाल? तुम्हाला आश्चर्य वाटेल, दोघेही माझे अतिशय चांगले मित्र आहेत. आणि ममताजी जेव्हा मला भेटायला आल्या दिल्लीत, तेव्हा फक्त त्या प्रधानमंत्र्यांना आणि मलाच भेटल्या होत्या. त्यांनी एवढ्या मडक्यामध्ये बंगालमधून रसगुल्ले आणले होते. आणि मला एक मी भाग्यवान आहे. मी परवा पार्लमेंटमध्ये बोललो की एका पार्टीमधला नेता आपल्या पार्टीतल्या नेत्याला पसंत करत नाही, पण मी परवा पार्लमेंटमध्ये असताना सर्व पक्षाच्या 75 फारुख अब्दुल्लापासून तर ओवेसीपर्यंत सगळ्यांनी मला धन्यवाद दिला, अभिनंदन दिलं. तर मी म्हटलं, खरोखर मला याचा आनंद आहे की पार्लमेंटमध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला धन्यवाद दिला. मी तुमचा खूप आभारी आहे. आणि म्हणून मला नागपुरातही अडचण नाही. आणि मी कधी फरक नाही करत. माझ्याकडे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे कार्यकर्ते तेवढ्याच विश्वासाने येतात, व्यक्तिगत कामं करता येतात. आणि मी कधी कामामध्ये राजकारण नाही केलं. हां, इलेक्शनच्या 15 दिवस माझी पार्टी, आमचा उमेदवार आणि राजकारण केलं. नंतरच्या काळामध्ये असं कधी नाही राहिलं. खास नागपुरी असं तुमचं बोलणं अनेकदा आम्ही ऐकलंय, म्हणून विचारायचंय, दिल्लीत काम करता म्हणून मराठी का हिंदी? एक मला दिल्लीत गेल्यामुळे तसं मी कसं आहे, तुम्हाला इकडे पुणे म्हणजे मुंबईच्या इकडे हिंदी नाही येत, पण मला नागपूरला काय की जुनं मध्य प्रदेश, बरोबर, छत्तीसगड हे सगळं नागपूरचा पार्ट होता. त्यामुळे आम्हाला नॅचरल हिंदी बोलता येतं. त्यामुळे मला दिल्लीत गेल्यामुळे हिंदीची अडचण नाही आहे. किंबहुना मी मराठीपेक्षा हिंदी जास्त बोलतो, चांगलं बोलतो असं म्हणतात. आणि हळूहळू मला कोविडमुळे आणि जुन्या याच्यातून इंग्लिशमध्ये बोलायची सवय झाली. त्यामुळे आता इंग्लिश, मराठी आणि हिंदी तिन्ही याच्यात बोलण्याची सवय झाली, ती प्रॅक्टिसने झाली. त्यामुळे जशी आता केरळमध्ये तुम्ही जाल तर केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तिथे तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, काहीच नाही, कारण तिथे इंग्लिश बोलल्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे मी BJPचा अध्यक्ष होतो, केरळमध्ये पब्लिक मिटिंग, तामिळनाडूमध्ये इंग्लिशमध्येच बोलावं लागतं. खरं तर अनेक गोष्टी मनात आहेत, अनेक विषयांवरती त्यांच्याशी बोलायची इच्छा आहे, पण आज मुळातच थोडा आपल्याला उशीर झालेला आहे. तरीही अगदी शेवटचा प्रश्न महत्त्वाचा, कारण आपण शेवटी 190 वर्ष ज्या पिढीची पूर्ण झाली त्यासाठी आलोय. आणि त्यातला एक खूप म्हणजे सहज वाचताना असं लक्षात आलं
की मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार 1832 साली या पेढीची स्थापना झाली. ऐतिहासिकदृष्ट्या पुढं प्रचंड प्रसार होणाऱ्या हिंदवी स्वराज्यावरचं एक संकट याच तिथीला त्याच वारी झालं होतं. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार याच दिवशी अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला होता. त्यामुळे सहजगत्या स्थापना होताना हिंदवी स्वराज्य पुढे जे मोठं झालं ते या पहिल्या संकटानंतर, आणि पेढीची स्थापना ही मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचीच. पण 7 पिढ्या आजपर्यंत 190 वर्ष एकत्र काम करताना आपल्याला दिसत आहेत. या पुढच्या पिढीसाठी तुमचा संदेश काय असेल? असं आहे, एंटरप्रिनरशिप ही रिसोर्सेस आणि टेक्नॉलॉजीपेक्षा महत्त्वाची आहे. आपल्याकडे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं कॉलेज आहे पण एंटरप्रिनरशिपचं नाही आहे. आणि म्हणून ही जी जुन्या लोकांनी चितळे किंवा गाडगीळ यांच्यामध्ये एंटरप्रिनरशिप होती. त्यामुळे मी 2 गोष्टी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि त्यामुळे निश्चितपणे ही एंटरप्रिनरशिप जी आहे ही सगळ्यात मोठी ताकद आहे. दुसरं एक खूप सुंदर कविता आहे आणि ती मराठी माणसांनी नेहमीच ऐकली पाहिजे. ती पुण्यातल्या कवयित्री बहुतेक लिमये त्यांची आहे. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती. त्या कवितेतलं एक सुंदर वाक्य आहे की त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रुतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी. ते आर्थिक विकासाच्या बरोबर परिवार देखील तसाच 7 पिढ्या एकत्रित राहायला, तसाच पुढे राहायला पाहिजे. ही देखील भांडवली गुंतवणुकीपेक्षा आणि टेक्नॉलॉजीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे असं मला. वा, आदरणीय सुधीर दादा इथे आहेत. महाराष्ट्रात एक गोष्ट आणखीन अगदी शेवटाकडे असं म्हणून महत्त्वाची असते. पू आणि ल ही 2 अक्षरं ज्यांना जोडली जातात ती माणसं कायमच डोक्यावर घेतली जातात सर्व अर्थाने. पु ल देशपांडे साहित्यात असेल, गडकरी हे नाव बदलून पुलकरी हे नाव महाराष्ट्रात असताना आपलं झालेलं होतं जेव्हा हे सगळे विषय सुरू झाले. इथे 3 पूल बांधून त्यांच्याही बाबतीत पु ल गाडगीळ असं सुरू झालं. मला म्हणायचं आहे असं की एकीकडं हा सगळा विकास आणि सगळ्या गोष्टी एकीकडे सुधीरदादांपासून सगळ्यांच्या सुरू आहेत. कदाचित कोल्हापूरच्या जवळचे एअरपोर्टला जोडणारे रस्ते किंवा इतर सगळे ज्याचे आपण योजना मांडल्यात, सांगली आणि कोल्हापूर असं ट्विन सिटी पुढे होऊ शकेल असं काही कल्पना डोक्यात आहे का? माझा तो विषय पण नाही आहे. पण मी आत्ता जयंतरावांना असं सांगितलं की मी पुणे ते बेंगलोर, मुंबई ते बेंगलोर असा नवीन मार्ग बांधतो आहे आणि तो सगळा दुष्काळी भागातून सांगली जिल्ह्यातला जातो, सातारा जिल्ह्यातला जातो. तर त्या भागामध्ये जर काही इंडस्ट्रीयल क्लस्टर्स, स्मार्ट सिटीज अशा जर विकसित केल्या तर त्या भागाचाही पण मोठा विकास होऊ शकतो. आणि आता पुणे कोल्हापूर सांगली पुष्कळ सॅच्युरेट झाल्या आहेत. त्यामुळे हे ट्विन सिटी करण्यापेक्षा नवीन खेडी जी आहेत ती सॅटेलाईट सिटी म्हणून चांगली डेव्हलप केली तर ते जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. क्या बात आहे. खरं तर अनेकांचे प्रश्न अजूनही असू शकतात, अनेक डेव्हलपमेंटच्या गोष्टी करणाऱ्या माणसाकडेच लोक सगळ्यात जास्त धावतात, हा आजवरचा अनुभव आहे. पण तरीही PNGच्या 190 वर्ष पूर्ततेनिमित्त आज सगळ्यात जास्त कार्यरत असलेले आत्ताचे भारतातले मंत्री नितीनजी गडकरी यांनी इथे वेळ दिला आणि या निमित्ताने आपले विचार व्यक्त केले म्हणून मी आभार तर मानतोच. पण आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेन, मी सुरुवातीला परत म्हणलं होतं, एक पोर्टफोलिओ 7 वर्ष सलग स्वातंत्र्यानंतर सांभाळायला मिळणं आणि तो उत्तमरित्या सांभाळणं याचं एक वेगळं नॅशनल रेकॉर्ड गडकरींच्या नावावरती जमा झालंय. गेली 7 वर्ष एकच खातं सक्षमपणे आणि रोज 5 ते 7 म्हणजे 2 किलोमीटरचा रस्ता 38 किलोमीटरवर रोजचा होणं आणि वर्षाला 5 ते 7 लाख एवढं प्रचंड कोटींची खर्च करून ते रस्ते आणि 2024चं स्वप्न म्हणजे अमेरिकेसारखे रस्ते भारतात असतील असं त्यांनी म्हणलंय. माझं असं मत आहे की आपण सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन द्यावं त्यांना त्यांच्या या कार्यासाठी.